यातल्या रिसोड येथे त्याचं माध्यमिक शिक्षण 5वी ते 10वी पर्यंत आणि 11वी 12वीचं शिक्षण त्याचं राजस्थान कोटामध्ये झालं. त्यांनी 22 ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल मिळवलं आहे. पृथ्वीरत्न पुरस्कार त्याला मिळाला आहे. अनेक पुरस्कार त्याला मिळालेले आहेत आणि MIT बोस्टनमध्ये त्याला प्रवेश मिळालेला आहे 100% शिष्यवृत्तीवरती. असा एक आगळा वेगळा विद्यार्थी आपल्या भेटीला येतो आहे. दर्शको, जरा सरसावून बसा आणि बघा की आमच्या आकाशनी ही जी झेप घेतलेली आहे, त्याचं नाव जे आहे ना आकाश, ते त्यांनी कसं सार्थक केलं आहे आपण थेट त्याच्याकडूनच समजून घेऊया. नमस्कार आकाश. मी जो तुझा आत्ता परिचयामध्ये उल्लेख केला की तू हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या छोट्या गावातला विद्यार्थी आहे आणि आईवडील तुमची शेती आहे. हां, तर तुझं गावचं स्वरूप कसं होतं आणि प्राथमिक शिक्षण तुझ्या गावात कसं झालं, जरा आम्हाला सांग ना दर्शकांसाठी. खरं तर म्हणजे माझं प्राथमिक शिक्षण हे गावातल्या शाळेमध्ये 1ली ते 4थीपर्यंतचं जे काही प्राथमिक शिक्षण आहे ते गावामध्ये झालं, एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये. जिल्हा परिषदेची शाळा म्हणजे 4-5 वर्ग असतात. बरोबर. तेच मुलं गावातले काही गणवेशामध्ये येतात, काही सिव्हिल ड्रेसमध्ये. तर अशा पद्धतीची शाळा आणि त्याच्यामध्ये मी 4थीपर्यंतचं शिकलो. परंतु आईवडिलांनी लहानपणापासून एक संस्कार मनामध्ये पेडला होता की प्रामाणिकपणाने आणि कष्टाने जे मिळवलेलं असतं ते चिरकाल टिकतं. आणि एज्युकेशन, मी माझ्या खूप साऱ्या स्पीचेसमध्ये बोललो, एज्युकेशन इज अ पॉवरफुल वेपन विच ब्रिंग्स न्यू चेंज इन युअर पर्सनॅलिटी. म्हणजे शिक्षण हे एक असं शस्त्र आहे जे तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एक नवीन बदल घडवून आणण्याचं काम करत असते. आणि हा विचार आईवडिलांनी 1ली ते 4थी या कालावधीमध्ये माझ्या मनामध्ये पेरला. आणि 1ली ते 4थी या बालवयामध्ये जे आपल्यामध्ये संस्कार होत असतात ते संस्कार आपण पूर्ण आयुष्यभर जपत असतो आणि याच्यामध्ये चांगले संस्कार होणं गरजेचं असते. आईवडिलांनी तेच संस्कार माझ्या मनावरती केले. अभ्यास करायचा असते, शिक्षणाने माणूस मोठा होत असतो, अभ्यास आपण आपल्यासाठी करत असतो, हे आईवडील सांगत गेले आणि मी तसं करत गेलो. खरं लहानपणापासूनच शाळेमध्ये एक हुशार विद्यार्थी म्हणून माझं असं वर्चस्व होतं आणि तेव्हापासूनच मग अभ्यासाची गोडी निर्माण झाली. अभ्यास स्वतःसाठी करायचा असतो, त्यांना आपण मोठे होत असतो, असं करत करत मी अभ्यास करायचो, शाळेमध्ये जायचो आणि त्या काळच्या स्कॉलरशिप याच्यामध्येही मी चांगलं. तुझे बाबा आणि आई काय करतात रे? आई आणि बाबा प्रामुख्याने शेती करतात. बाबा शेती करतात आणि आई घरकाम करते. शेती किती आहे? 2 एकर, 2.25 एकर अशी शेती आमच्याकडे. आणि त्याच्यामध्येच आईवडील शेतकरी करून, आईवडील कष्ट करून जो काही 5 जणांचं आमचं कुटुंब, त्यांचा उदरनिर्वाह चालतो. म्हणजे आजी आहे आणि आजी, भाऊ, आई वडील आणि मी, असे आम्ही 5 जण. मग तू जे नंतर मग